आज होतं पिल्लूचं वॅक्सिनेशन, त्यामुळे सकाळी लवकर आवरायचं होतं. त्यात आज गुरुवार पण होता, त्यामुळे सर्वात आधी तर अंघोळ वगैरे केली. पहिले तर उंबरठा पूजन करून घेतलं. इथं माझं पूजन वगैरे झाल्यानंतर स्वयंपाकाच्या तयारीला लागले. तसं तर आज मी एकटीच जेवायला होती, कारण ते काही आज जेवण करायला येणार नव्हते, त्यामुळे सिंपल आज खिचडीचाच बेत घातला. माझी खिचडी बनवून तयार झाली होती, तेवढ्या वेळात ते पण खाली आले होते. नंतर आम्ही लगेच निघालो वॅक्सिनेशनसाठी. आता या पावसामुळे एवढा जास्त चिखल झालेला आहे ना की गाडीवर बसायला सुद्धा भीती वाटते. तिथं पोहोचल्यावर थोडा वेळ होता, त्यामुळे थोड्या वेळ बसावं लागलं. आता मला वाटलं हा मुलगा खूप रडेल, पण त्याचे पप्पा होते त्यामुळे तो काही रडला नाही. याचा हट्ट चालू होता मला समोरच बसायचं आहे. तसं तर मॅडमनी सांगितलं होतं की या इंजेक्शनचा त्याला काही त्रास होणार नाही, तर आता बघू याला काही त्रास होते का. आणि चक्क 2-3 दिवसानंतर आज वातावरण खूप छान झालं होतं, म्हणजेच की सूर्यदेवाने आज त्यांचं दर्शन दिलं होतं. मग काय मला गोधड्या धुवायच्या होत्या, म्हटलं पटकन चान्स मारून घेतला, कारण पाऊस जर चालू झाला ना तो काही थांबत नाही 4-5 दिवस, त्यामुळे पटकन मग गोधड्या धुवून घेतल्या. नंतर आला होता मैत्रिणीचा फोन. आता तिच्यासोबत मी बोलत बसल्या. तर ह्या दोघी तर छान असं खायचं काम करत होत्या, मी त्यांना बघत होती. नंतर काय आज माझे कपडे पण वेड्याच्या आतच वाळून गेले, कारण छान असं ऊन तापलं होतं, त्यामुळे पटकन कपड्यांच्या घड्या करून घेतल्या. त्यामुळे तेवढ्या वेळात बेटू पण उठला. आता आम्हाला खेळायला कितीसुद्धा वस्तू असली नाही, पण आम्हाला जी वस्तू नाही घ्यायची ना तीच वस्तूकडे आम्ही सर्वात जास्त जातो. आता याला एक कूलरची वायरच ओढायची होती, आता ओढू ओढू तोडते की काय त्याचं त्याला माहीत. घड्याळमध्ये 5 वाजले. सर्वात आधी आठवते तो म्हणजे चहा. मग काय मस्त असा गरमागरम चहा घेतला. आणि आज संध्याकाळी स्वयंपाकाचा खूप जास्त कंटाळा आला होता, त्यामुळे बाहेरूनच पावभाजी बोलवली आणि तीच खाल्ली. आणि असं संपला माझा आजचा दिवस. चला मग भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.